महाराष्ट्र में महायुद्ध गठबंधन में जारी विवाद के बाद अब विपक्ष सक्रिय नजर आ रहा है और शायद इस मौके को भुनाना भी चाहता है। विपक्षी दलों का एक दूसरे पर कभी आरोप लगाना तो कभी तारीफ करना लगा रहता है। इसी बीच शिवसेना यूबीटी के वरिष्ठ नेता और राज्यसभा सांसद संजय राउत ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सराहना की है। संजय राउत ने देवेंद्र फडणवीस के उस निर्णय की तारीफ की है जिसमें उन्होंने फिक्सर्स को मंत्रियों के व्यक्तिगत सचिव या विशेष कार्य अधिकारी के रूप में नियुक्त करने की अनुमति नहीं दी है। उद्धव गुट के सांसद संजय राउत ने दावा किया कि जिन 16 अधिकारियों की नियुक्ति को सीएम देवेंद्र फडणवीस ने मंजूरी दी है, उनमें से 13 शिवसेना के मंत्री थे। सीएम ने राज्य हित में कठोर निर्णय लिए हैं और उनकी ये पहल महाराष्ट्र के प्रशासनिक पारदर्शिता बनाए रखने में सहायक होगी। उन्होंने कहा कि फडणवीस सख्त फैसले ले रहे हैं। राजनीतिक मतभेद हो सकते हैं, लेकिन हम राज्य हित में लिए गए सही फैसलों का समर्थन करते हैं। राउत ने यह भी आरोप लगाया कि जब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री थे तब मंजूर किए गए कुछ परियोजनाओं में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है। उन्होंने कहा कि फडणवीस ने उन योजनाओं को रोककर राज्य की आर्थिक लूट को बंद कर दिया है। आपको बता दें कि मुख्यमंत्री फडणवीस ने सोमवार को स्पष्ट किया है कि उन्होंने कैबिनेट मंत्रियों द्वारा सुझाए गए 125 नामों में से 109 नामों को मंजूरी दी है, लेकिन 16 नामों को अस्वीकार कर दिया है। उन्होंने बताया कि नामों को अस्वीकार करने का कारण ये था कि या तो इन अधिकारियों पर जांच चल रही है या फिर प्रशासनिक गलियारों में फिक्सर्स के रूप में बदनाम है। या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहे। द्या ना, निदान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे, मग बघू केंद्र काय करताय ते। भाजपचं सरकार आहे, मग भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? आमचा तोच प्रश्न आहे ना। जर अनेकांना मिळाले, राज्य स्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहीत नसलेल्या अनेक लोकांना, भारताला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली याआधी याच सरकारनं। मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही, फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले। त्याच्यामुळे भारतरत्नाचं अवमूल्यनच झालं। जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला, तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे। काय अडथळे कसले आहेत? तुम्ही 356 रद्द करू शकता, तुमच्याकडे बहुमत आहे, अनेक गोष्टी आहेत, तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत। आणि मोदी तर स्वयंभू आहेत, अमित शहा स्वयंभू आहेत। हा विषय त्यांच्या सरकारच्या अखत्यारीतला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे 2 ठराव ताबडतोब मंजूर करून ठरावाची गरज नाही आहे। भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही, हे पण तुम्हाला मी सांगतो। पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं ही या राज्याची इच्छा आहे। या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही। नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही याचा खुलासा आम्ही भविष्यात मागूच। एकनाथ शिंदेंकडून विषय असा होता की पुन्हा एकदा मुखपत्र सामनात देवेंद्र फडणवीस यांचं आज कौतुक करण्यात आलं। सलग 2 महिन्यात 2दा कौतुक। काय नेमकं सुरू आहे? हेतू काय? मोदींनी कळवावं असं नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी बिहारमध्ये एक भाषण केलं भागलपूरला, आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही। आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं, जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा, पुढलं मी पाहतो। आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत। बघूया मोदी काय करतात। आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही, मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसलाय ते। मागच्या 3 वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला, हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून। प्रधानमंत्री हे तुमचे आहेत, आमचे सगळ्यांचे आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा।
आजच एका फ्रान्स कंपनीनं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार कसा चाललाय आणि कसे पैसे ओरबडले जातात हे समोर येऊन सांगितलेलं आहे. 16 फिक्सर मंत्र्यांनी त्यांची नावं पाठवली, पीए म्हणून, ओएसडी म्हणून. मेरे साथ इस बुलेटिन में फिलहाल बस इतना ही, पर देश दुनिया की तमाम ताजा तरीन खबर देखने के लिए बने रहिए इन 24 न्यूज के साथ. मुझे दीजिए इजाजत. नमस्कार.